श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण निर्जला एकादशीचा उपवास करताना कोणती काळजी घ्यायची आहे, तसेच या दिवशी आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि अशाच नवनवीन आध्यात्मिक माहितीसाठी स्वामी कृपा या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला निर्जला एकादशी म्हणतात. या एकादशीला शास्त्रामध्ये विशेष महत्त्व आहे, कारण ती सर्वोत्तम आणि पवित्र मानली जाते. केवळ एका निर्जला एकादशीचा उपवास केल्याने वर्षभर येणाऱ्या 24 एकादशीचे पुण्यफळ मिळते अशी मान्यता आहे. या दिवशी पाणी पिणे निषिद्ध मानले जाते. पद्मपुराणानुसार जो व्यक्ती या दिवशी निर्जल व्रताच्या नियमाचे पालन करतो आणि श्रद्धेने भगवान विष्णूची पूजा करतो, त्याला कोणत्याही पापांपासून मुक्ती मिळते आणि मोक्ष मिळतो. तर पाहूयात या व्रताचे नियम काय आहेत. सर्वप्रथम या व्रताची एक छोटीशी आख्यायिका आहे, ती आपण जाणून घेऊया. पुराणानुसार 5 पांडवांपैकी एक भीमसेनने वेदव्यासाला विचारले की मी एकही उपवास केलेला नाही, कारण माझ्या पोटात भुकेची आग नेहमीच जळत असते, त्यामुळे मला उपवास करणे जमत नाही. अशा परिस्थितीत मला असे कोणतेही व्रत सांगा की ते मी एकदाच केल्याने माझेही तारण होईल आणि मला स्वर्ग मिळेल. त्यानंतर व्यासजींनी भीमसेन यांना ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या एकादशीला निर्जलीकृत राहून उपवास करण्यास सांगितले. कडक ऊन असलेल्या महिन्यात निर्जलीकृत राहणे अत्यंत कठीण आहे, म्हणूनच या एकादशीला उपवास करणे अवघड मानले जाते. व्यासजी म्हणाले की या एकादशीचा उपवास केल्यानेच वर्षभर येणाऱ्या सर्व एकादशीची फळे मिळतात. तर चला तर मग पाहूयात निर्जला एकादशीचे नियम, या व्रताचे नियम काय आहे आणि व्रत करताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी. तर निर्जला एकादशी व्रत नियम. जर तुम्ही निर्जला एकादशीला उपवास करत असाल तर या दिवशी दुपारी झोपण्याची किंवा सकाळी उशिरापर्यंत झोपण्याची चूक करू नका. शास्त्रामध्ये कोणत्याही उपवासादरम्यान दुपारी झोपणे निषिद्ध मानले जाते. असे केल्याने उपवासाचे पूर्ण फळ मिळत नाही. अशा परिस्थितीत निर्जला एकादशीच्या दिवशी उशिरा झोपू नका आणि सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करा. तसेच निर्जला एकादशीच्या दिवशी लसूण, कांदा इत्यादी तामसिक पदार्थांचे सेवन करू नये. जर तुमच्या घरातील कोणी निर्जला एकादशीचा उपवास केला असेल तर त्या दिवशी घरी तामसिक अन्न तयार करू नये. या दिवशी घरी सात्विक अन्न तयार करणे महत्त्वाचे आहे. निर्जला एकादशीच्या दिवशी हा नियम पाळल्याने भगवान विष्णूंची कृपा कुटुंबातील सदस्यांवर राहते. निर्जला एकादशीला जर तुम्ही उपवास करत असाल तर या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घातले पाहिजेत. यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य द्या, म्हणजे जल अर्पण करा आणि उपवासाचा संकल्प घ्या. तसेच निर्जला एकादशीच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी प्रार्थना करणे व एकादशी व्रत कथा वाचणे अत्यंत महत्त्वाचे आहे, तरच उपासनेचे पूर्ण फळ मिळते. निर्जला एकादशीच्या उपवासाच्या दरम्यान पाणी पिण्यास सक्त मनाई आहे. अशा परिस्थितीत उपवासादरम्यान कोणीही कोणतेही द्रव पिऊ नये. तसेच निर्जला एकादशीच्या उपवासाच्या दिवशी काळे कपडे घालण्यासही मनाई आहे. या दिवशी आपले आचरण योग्य असावे आणि या दिवशी निर्जला एकादशीच्या दिवशी कोणाचाही अपमान किंवा कोणाविषयी अपशब्द बोलू नये. तसेच ह्या वर्षी निर्जला एकादशी आलेली आहे 25 जूनला, म्हणजेच गुरुवारी. म्हणजेच ही जी निर्जला एकादशी आहे ना, तर त्या एकादशीला फक्त उपवास दिवसभर करायचा आहे. फराळाचं खायचं नाही आणि पाणीही प्यायचं नाही असं आहे. पण निर्जला एकादशी म्हणजे पाण्याशिवाय उपवास असं खरं तर त्याचा अर्थ आहे, पण अर्थात प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी असते आणि इतका उपवास सगळ्यांना झेपत नाही. मग निर्जला एकादशीला आपण नक्की काय करू शकतो तर हे बघूया आता. तर कशा पद्धतीने आपल्या तब्येतीला झेपेल याप्रमाणे आपण उपवास करू शकतो. त्याचबरोबर जर खरंच तुम्हाला अगदी उपवास एकादशीला करायचा असेल तर तो कसा करायचा आणि त्याचं फळ त्याचं काय फळ असतं हे नक्की आपण बघूया. ज्यांना निर्जला एकादशीला बिना काही खाता उपवास करता शक्य असेल किंवा न पाणी पिता उपवास करणं झेपत असेल तर ते करू शकता. त्यामध्ये पाणीसुद्धा घ्यायचं नसतं. दिवसभर निर्जला एकादशीच्या निमित्तानं आपल्या पूर्वजांनी पाण्याचं महत्त्व अधोरेखित केलेलं आहे, कारण हे व्रत
ऐन पावसाळ्यात येत असल्यानं पाणी साठवा, अन्यथा बिन पाण्याचं राहावं लागेल, असा संदेशच जणू या व्रताच्या निमित्तानं शास्त्रकारांनी दिलाय. म्हणून निर्जला एकादशीचं व्रत निर्जली राहून अर्थात पाणी न पिता केलं जातं. द्वादशीला कृष्णाला फुलं वाहून हा उपवास सोडला जातो. पण अर्थात मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की सगळ्यांची प्रकृती ही एकसारखी नसते. त्रास होतो, आपल्या तब्येतीला त्रास होईल अशी कुठलीही साधना उपासना आपण नक्कीच करू नये. असा कुठलाही उपवास नक्कीच करू नये. आपली कॅपॅसिटी असेल, आपण करू शकतो हे जर माहिती असेल तर, आपली तब्येत जर साथ देणार असेल तर अवश्य उपवास करावा. एकादशीचा उपवास म्हणजे महिन्यातून 2 दिवस तोंडाला आणि पोटाला पूर्णपणे विश्रांती देण्याचा दिवस. अर्थात जे लोक फराळ न करता एकादशी करतात हे विधान त्यांनाच लागू होतं बरं का. एकादशी आणि दुप्पट खाशी वाल्यांना नाही. कारण देवाचं नाव घेत विषय, विकार, वासना यातून मन अलिप्त करावं यासाठी दर महिन्याला विष्णू उपासनेच्या स्वरूपामध्ये एकादशीचा उपवास व्रत करायला सांगितलं. आता ज्यांना मान्य आहे की निर्जला उपवास नाही झेपत, पण याचा अर्थ असा नाही की दिवसभर बटाट्याचे चिप्स खा, साबुदाण्याचे वडे खा किंवा खिचडीच खा, असं दिवसभर चरत राहणं याला उपवास नक्कीच म्हणत नाही. मगाशी म्हटलं तसं एकादशी आणि दुप्पट खाशी होऊन जातं. मग ते फळांवर उपवास करू शकता. तुम्ही काहीही आरोग्यदायी तुमच्यासाठी तुम्हाला जो आवडेल तो पर्यायी निवडू शकता. पण उपवासाच्या दिवशी खाण्यावर कमी फोकस करायचा आहे आणि साधनेवर जास्त फोकस करायचा. मन नियंत्रणात ठेवण्यासाठीचा हा एक उपाय आहे. आरोग्य, शरीर शुद्धी, अपचन, रोगनाश इत्यादीसाठी मनुष्यच नाही तर पशु पक्षी सुद्धा उपवास करतात. पशु किंवा पक्षी यांना अपचन झालं असता किंवा एखादा विकार झाला असता ते कडकडीत उपवास करतात. कोणताही खाद्यपदार्थ त्यांच्या पुढे ठेवला तरी ते स्पर्श करत नाही. काही कुत्रे, गायी इतर जन्मापासून आयुष्यभर विशिष्ट दिवशी उपवास करतात. ही गोष्ट नक्कीच तुम्हाला माहिती असेल. यावरून मानवाने उपवासाचा खरा अर्थ समजून घेतला पाहिजे. आता आपल्याकडे 15 दिवसांनी एकादशी येते बरोबर, म्हणजे 15 दिवसातनं एकदा पोटाला आराम द्यायला सांगितला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का, जपानचे एक शास्त्रज्ञ आहेत आणि त्या शास्त्रज्ञांनी 2016 मध्ये असा शोध लावलाय की जर तुम्ही 16 तास उपाशी राहिलात तर 16 तास काहीही न खाता राहिलात तर तुमचं शरीर आपोआप तुमच्या शरीराची स्वतःची स्वच्छता करायला सुरुवात करतं. म्हणजे शरीरामध्ये अशा काही पेशी असतात ज्या ॲक्टिव्हेट होतात आणि शरीरातली सगळी घाण किंवा आजार निर्माण करणारे जे काही जंतू आहेत ते काही सगळं स्वच्छ करायला शरीर आपोआपच सुरुवात करतं. म्हणजे आपल्या शरीरामध्ये शरीर स्वच्छतेची यंत्रणा आहे, पण आपण त्याला ॲक्टिव्हेटच करत नाही. सतत तोंड चालू, पोटाला काम दिलेलंच आहे, पचनाचं तर काय त्याला आराम कसा मिळणार आणि तो म्हणजे स्वच्छतेचं काम कधी करणार. म्हणजे कसं आहे माहिती आहे का तुम्हाला, साधं उदाहरण द्यायचं झालं की जसं आपण आपल्या घरामध्ये राहतो, आपल्या घरामध्ये पाहुणे आता सण उत्सव आपण साजरे करतो, बऱ्याचदा गेट टुगेदर्स करतो. पण 15 दिवसांनी एकदा किंवा आठवड्यातून केव्हा आपल्याला सुट्टी असते आपण आपल्या घराची सुद्धा स्वच्छता करतो की नाही. आज मला वेळ आहे, आज काहीही काम नाही, ऑफिसलाही काही म्हणजे सुट्टी आहे, आज कुणी येणार नाही, तर चला तर मग आज आपण आपलं घर आवरूया. तर महिला वर्ग बऱ्याचदा किचनची साफसफाई तर करतातच. जसा त्यांना वेळ मिळतो, दुसरं कुठलं काम नसतं, तसं त्या सगळ्यात आधी किचनची स्वच्छता करायला सुरुवात करतात. अगदी आपल्या शरीराची यंत्रणा सुद्धा तशीच आहे. जेव्हा त्याला इतर कुठलंही काम दिलं जात नाही, सुट्टी दिली जाते पोटाला, तेव्हा ते स्वच्छतेचं काम करतं. पण ते सुट्टी देणं हे आपल्या हातात असतं की नाही. आपल्या पोटाला सुट्टी द्यायला हवी. अतिरिक्त अनावश्यक अन्न सेवनाच्या संदर्भात वैदिक धर्मामध्ये सुद्धा उपवास, लंघन, अल्पाहार, लघु आहार, दुग्धाहार, फळाहार इत्यादी कल्याणकारी योजना सांगितलेल्या आहेत. म्हणजे त्या जपानच्या शास्त्रज्ञांनी जे मी तुम्हाला म्हटलं ना की 16 तास उपाशी राहिल्यानंतर शरीर स्वच्छता करतं, जो शोध लावला तो 2016 मध्ये लावला, ज्याला टोफिजी म्हणतात. पण आपल्याकडे एकादशी किती पूर्वीपासून चालत आलेली आहे. म्हणजे आपल्या ऋषीमुनींना हे माहिती होतं की शरीराला आरामाची गरज आहे, पोटाला आरामाची गरज आहे, शरीर शुद्धीसाठी हे करणं आवश्यक आहे. म्हणून आपल्याकडे मग चतुर्थी येते, महिन्यातून एकदा किंवा दोनदा एकादशी येते, काही जण अगदी आठवड्यातून एकदा एखाद्या वारी उपवास सुद्धा करतातच. हे आपल्याकडे पहिल्यापासूनच सांगितलेलं आहे. आपण जेव्हा अशा पद्धतीने उपवास करतो ना तेव्हा अनेकांना वाटेल की मग अशक्तपणा येतो किंवा गळून जातं अंग तसं कसं तरी होतंय. विश्रांती देण्यामुळे इंद्रियांची कार्यक्षमता वाढते आणि ते आरोग्याला उपयुक्त ठरतं.
म्हणूनच आता निर्जला एकादशी जी आहे ती निर्जला एकादशी तुम्ही अगदी बिना पाण्याची करायला जमणार नसेल तर काही हरकत नाही, पण तुम्ही उपवास मात्र करा. मग तो फळाहार घेऊन करा किंवा दूध घ्या किंवा हलका गोष्टी म्हणजे भगर तुम्ही खाऊ शकता. एका वेळेला मर्यादित खाणं प्रमाणात खावं आणि शक्यतो 16 तासांचा उपवास आपल्याला घडेल अशा पद्धतीने जे प्लॅन करणं गरजेचं आहे. म्हणजे जर तुम्ही एकादशी करत असलात तर तुम्ही काय करा, दुपारी 12च्या आतच फराळ करून घ्या आणि 12 नंतर काहीही खायचं नाही असा उपवास तुम्ही करू शकता. ज्यांना पाणी सोडणं शक्य नाहीये ते अशा पद्धतीने उपवास करू शकता की दुपारी 12 नंतर काही खायचं नाही, थेट दुसऱ्याच दिवशी उपवास सोडायचा. बरोबर 16 तास होतात आणि तुमचं म्हणजे तुमच्या शरीराला सुद्धा विश्रांती मिळते. पण अर्थात तुम्ही काही इतर आजार असतील, काही गोळ्या चालू असतील, तर तुम्ही डायबिटीजचे पेशंट असेल, BP पेशंट असेल, मात्र या गोष्टी करायला जाऊ नका. कारण यासाठी तुम्हाला तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असणार आहे. मग तुमच्या तब्येतीला जसं, प्रकृतीला जसं झेपेल तसंच फराळ खाऊनच तुम्ही उपवास करू शकता. पण त्या फराळाच्या पदार्थांमध्ये तेलकट, तुपकट पदार्थांचा समावेश करू नका. आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करा. उपवासाचं स्वरूप तुम्ही थोडं बदलून घेतलं तरी चालेल, कारण उपवास मुळातच आपल्या आरोग्यासाठी आहे हे लक्षात ठेवा. उपवासाचा मुख्य लाभ आहे की आपल्या अन्नशयामध्ये न पचलेल्या अशुद्ध द्रव्य जे काही असे अन्न घटक आहेत त्यातून विषारू द्रव्ये उत्पन्न होतात. विषाणू रोग, बीज रोगाणू, रोगजंतू हे सगळं उपवासाने नष्ट होतात. त्यामुळे रोगांचाही आपोआप सहज नाश होतो. त्यामुळे आजाराची कारणं कमी होतात आणि दीर्घायुष्याचा लाभ होतो. आता निर्जला एकादशी दिवशी सकाळी लवकर उठावं, स्नान करावं, सूर्याला अर्घ्य करावं. अगोदरच मी सांगितलेलं आहे व्हिडिओच्या सुरुवातीला. अर्थात सूर्याला जल अर्पण करावं. भगवान श्री हरी विष्णूंची पांडुरंगाची पूजा करावी. पांडुरंगाला तुळशीपत्र अर्पण करावं, पिवळी फुलं अर्पण करावी. त्याचबरोबर पांडुरंगासाठी हरिपाठ म्हणावा किंवा विष्णू सहस्रनाम येत असेल तर ते म्हणावं किंवा ऐकावं. त्याचबरोबर विष्णू मंत्राचा जप करावा किंवा अगदी काही येत नसेल तर विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल म्हटला तरी अगदी सुंदर जप होतो. मनाला शांती मिळते, तनाची शुद्धी होते, मग मनाची पण शुद्धी होते. आणि स्तोत्राने काय होतं, तनाची शुद्धी उपवासाने होते आणि मनाची शुद्धी कशाने होते तर जी तुम्ही साधना उपासना करतात तर त्याने होते. आता अर्थात या सगळ्या गोष्टींना म्हणजे तुमचं रोजचं जे रुटीन आहे ते सांभाळून करता येत असतील तर अवश्य करा. जे नोकरी करणारे आहेत त्यांना एवढा उपवास झेपत नाही आणि अर्थातच तब्येतीला झेपेल तसा उपवास करावा. किंवा ज्यांना दिवसभर साधना करायला जमणार नाही त्यांनी कमीत कमी संध्याकाळच्या वेळेला देवाजवळ दिवा लावून कुठलंही एखादं स्तोत्र श्री भगवान हरी विष्णूंचं किंवा पांडुरंगांचं म्हणावं किंवा ऐकावं. आपल्याला जसं झेपेल तशी साधना करावी किंवा विष्णू सहस्रनाम म्हणावं किंवा भागवत वाचावं. ह्याही गोष्टी केल्या तरी चालतील. अगदी साधी सोपी सेवा करायची आहे निर्जला एकादशीच्या दिवशी. जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि ही माहिती इतर तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. तर आजची ही माहिती इथंच थांबवते. तर पुढच्या अशाच आध्यात्मिक माहितीसोबत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.